पेपराची रद्दी ठेवली, तिन्ही बाजूंना वारे आले, ती रद्दी उडू पाहते. समर्थ म्हणतात, वारे आले तरी त्या रद्दीवर उपासनेचा दगड ठेवा. असे अनेक प्रकारचे वारे आतून उठतात, पण त्यांच्यावर उपासनारूपी सामर्थ्याचा दगड ठेवला की त्यांना ओळखून बाजूला करता येते. ही ओवी अत्यंत साध्या उदाहरणासह अतिशय घन आध्यात्मिक अर्थ सांगते. समर्थ पेपराची रद्दी आणि वारा यांसारख्या रोजच्या जीवनातील गोष्टी वापरून मनाच्या अवस्थेचे सुंदर चित्र उभे केले आहे. सुरुवातीला पेपराची रद्दी हे उदाहरण पाहू. रद्दी म्हणजे हलकी, अस्थिर आणि स्वतःहून कुठेही स्थिर न राहणारी वस्तू. जेथे ठेवली तेथे ती शांत राहते, पण जर वारा आला की लगेच उडू लागते. अगदी तसंच आपल्या मनाचं स्वरूप आहे. मन खूप चंचल आहे. एका क्षणात आनंदी, दुसऱ्या क्षणात दुःखी, कधी शांत, कधी अस्वस्थ, अशी त्याची सततची बदलणारी अवस्था असते. तिन्ही बाजूंना वारे आले याचा अर्थ आपल्या जीवनात विविध प्रकारे वारे म्हणजे विचार, भावना, इच्छा, भीती, मोह, राग, लोभ हे सतत आतून बाहेरून उठत असतात. हे वारे इतके प्रबल असतात का ते मनाला अस्थिर करतात. कधी एखादा नकारात्मक विचार येतो, कधी भीती वाटते, कधी एखाद्या गोष्टीचा मोह निर्माण होतो आणि मन लगेच त्या दिशेने वाहून जातं. जसं रद्दी वाऱ्याने उडते तसं मनही विचारांनी भटकतं. समर्थ म्हणतात, या परिस्थितीत उपाय काय? त्या रद्दीवर उपासनेचा दगड ठेवा. म्हणजे मनावर उपासना हा स्थैर्य देणारा आधार आहे. म्हणजे दगड जसा रद्दीवर ठेवला तसंच उपासना हा मनाला स्थिर करते. येथे उपासना म्हणजे फक्त पूजा, आरती किंवा धार्मिक विधी नाही. उपासना म्हणजे देवाचे अखंड स्मरण, श्रद्धा, भक्ती, आत्मचिंतन आणि देवाशी असलेला जिव्हाळ्याची नाळ. जेव्हा माणूस मनापासून देवाचं नाव घेतो तेव्हा त्याचं मन हळूहळू शांत होतं, विचारांचा गोंधळ कमी होतो आणि मनालाही एक स्थैर्य प्राप्त होतो. असे अनेक प्रकारचे वारे आतून उठतात. हे वाक्य विशेष महत्त्वाचं आहे. याचा अर्थ आपले शत्रू बाहेर नसून आत आहेत. आपले विचार, आपली वृत्ती, आपले विकार हेच खरे वारे आहेत. राग आला की मन डवलून निघतं, लोभ आला की विवेक हरपतो, भीती आली की आत्मविश्वास कमी होतो. हे सगळे मनाला अस्थिर करतात, पण त्यांच्यावर उपासनारूपी सामर्थ्याचा दगड ठेवला की त्यांना ओळखून बाजूला करता येते. म्हणजे उपासनेमुळे माणसाला आपल्या मनाची जाणीव होते. त्या आपल्या विचारांना ओळखून बाजूला करतो. कोणता विचार योग्य आहे, कोणता अयोग्य आहे हे समजायला लागते. उपासना माणसाला अंतर्मुख करते. जेव्हा माणूस नामस्मरण करतो तेव्हा त्याचे लक्ष देवाकडे जातं आणि मनातील नकारात्मक वारे आपोआप शांत होऊ लागतात. त्यामुळे त्या विचारांच्या आहारी जात नाही तो, तर त्यांना समजून बाजूला व नियंत्रणात ठेवतो. याच्या पुढच्या भागात म्हणजे देवाच्या नावाने भक्त प्रल्हाद अनेक संकटातून मुक्त कसा झाला. प्रल्हाद हा भगवान विष्णू महान भक्त होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना अनेक प्रकारे त्रास दिला. अग्नीत टाकलं, विष दिलं, डोंगरावरून खाली फेकलं, हत्तीचा पाय दिलेलं, पण प्रत्येक वेळी तो वाचला. का वाचला? कारण त्याच्याकडे देवाचं नाव होतं. त्याची श्रद्धा अढळ होती. संकट कितीही मोठं तरी त्याने नामस्मरण सोडलं नाही. त्याचे मन स्थिर होतं आणि त्यामुळे देवाने त्याचं रक्षण केले. यातून समर्थ सांगतात की देवाचं नाव हे केवळ शब्द नाहीत, तरी ती एक शक्ती आहे. देवाचे नाव म्हणजे उपासना. या वाक्याचं संपूर्ण तत्त्वज्ञान दडलेलं आहे. नामस्मरण म्हणजे देवाशी जोडलेलं राहणं. जेव्हा आपण देवाचं नाव घेतो तेव्हा आपलं मन हळूहळू शुद्ध होतं. वाईट विचार कमी होतात आणि चांगले विचार वाढतात. मनाला स्थैर्य मिळतं आणि संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते. या ओवीवर एक व्यावहारिक अर्थही आहे. आजही जीवनात अनेक वाऱ्यांना सामोरे जावे लागतात. ताण, स्पर्धा, अपयश, चिंता, नात्यांमधील तणाव या सगळ्यांमध्ये मन अस्थिर होतं. अशा वेळी जर माणसाकडे उपासनेचा आधार नसेल तर सहज तो खचू शकतो. पण जर त्याने नामस्मरणाला सवय लावली तर तो मानसिकदृष्ट्या मजबूत होतो. संकट येतात पण तो त्यात कोसळत नाही, कारण त्याच्याकडे एक आधार असतो, देवाचे नाव. म्हणून ह्या ओवीचं सार असं आहे की आपलं मन रद्दीसारखं चंचल आहे आणि आपले विचार वारे सतत वाहत असतात वाऱ्यासारखे. पण जर आपण उपासना म्हणजे देवाचे नाव हा दगड मनावर ठेवला तर मन स्थिर होतं
आणि अशा स्थिर मनाने माणूस कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो. शेवटी समर्थ संदेश खूप स्पष्ट आहे. बाह्य परिस्थिती बदलणारी पण आपल्या हातात नसतं, पण आपल्या मनाला स्थिर ठेवणं आपल्या हातात आहे. त्यासाठी सर्वात सोपा, प्रभावी आणि सामर्थ्यवान मार्ग म्हणजे देवाचे नामस्मरण. हीच खरी उपासना आणि हीच जीवनाला टिकून राहणारी खरी शक्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ.